पाटण गावामध्ये आज आम्ही आल्यानंतर गावातील सगळ्या ग्रामस्थ, सरपंच, त्याचबरोबर नागरिक बंधू भगिनीशी चर्चा केली। सगळ्या गावाची एकमुखी मागणी या ठिकाणी गावाचं 100% पुनर्वसन झालं पाहिजे आणि हे पुनर्वसन होत असताना जे गावचं गायराने त्या 13 एकरवर हे पुनर्वसन व्हावं अशा स्वरूपाची भूमिका गावातील सगळ्यांनी व्यक्त केली। मी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन खात्याचे तसेच जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याशी आत्ता फोनवर बोललो, तर गावचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला सरकार देखील सकारात्मक आहे। सरकारने देखील गावाच्या निर्णयाला पाठिंबा देऊ येणाऱ्या काळात 8 दिवसाच्या आत या संदर्भातली ती जागा कायदेशीररित्या गावाला पुनर्वसन करत असताना नागरी सुविधांसहित रहिवासी झोनमध्ये समावेश करून त्या ठिकाणी कशी देता येईल या संदर्भातली एक बैठक पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी होणार असून गावातील सगळे प्रमुख मंडळी तोपर्यंत त्याचा एक व्यवस्थित प्लॅन तयार करतील आणि तो आम्ही शासनाला सादर करणार आहोत। खरं तर दुर्दैव आहे की एवढी मोठी गावात घटना घडलेली असताना गाव पूर्णपणे भयभीत आहे। गावातल्या सगळ्या नागरिकांनी आपल्या आयुष्याचं घर सोडून दुसरीकडे गेलेत आणि चोरांसारख्या व्यक्ती गावात येऊन चोऱ्या केलेल्या आहेत। याच्या संदर्भात आम्ही SP साहेबांशी थेट बोललेलो आहे। जे चोर याच्यात आहेत त्यांच्यावर चौकशी करून कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका देखील आम्ही पोलिसांच्या माध्यमातून SP संदीपजी गिल यांना सांगितलेले आहे। 100% या संदर्भात आम्ही एकत्र मीटिंग बी घेणार आहोत आणि हे सगळ्या चुकीच्या झालेल्या प्रकारामुळे आमच्या गावाला काय त्रास भोगावा लागला हे लक्षात आणून देणार आहे।